श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, जगाच्या तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तिथे तुम्हाला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होणारच आहे. अशी कुठलीही जागा नाही, असं कुठलाच कोपरा नाही की जिथे भगवंत नाहीत. म्हणून भगवंताच्या या अपरंपर लीला तुमच्यापर्यंत आली आहे. भगवंताची ही शक्ती तुमच्या रक्षण करत आहे. तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे, परंतु तुम्हाला संयमाची गरज आहे. जेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मी एवढं दुःख सहन करतोय, मला एवढा त्रास होतोय, मग भगवंत का काही करत नाही? खरंच भगवंत आहे का? परमेश्वर आहेत का? देव आहेत का? हा जेव्हा प्रश्न तुम्हाला पडेल, तेथून पुढे खरे देवाची लीला चालू होईल. त्यानंतर तुमच्या जीवनात असंख्य चमत्कार होतील. तुमच्या जीवनात असे काही प्रसंग येतील ज्याची तुम्ही कल्पना देखील कधी केले नव्हते. या प्रचंड अशा मोठ्या जगामध्ये आपल्याला एका देवाची सेवा करायला मिळते, भगवंताची सेवा करायला मिळते. मग आपण स्वतःला कमनशिबी का समजावं? कारण पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. केलेली देवाची सेवा आत्ता फळाला येणार आहे. तुम्ही जे काही नियोजन केले आहे त्याला आता तुम्हाला योग्य ती दिशा मिळणार आहे. तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक संकटाला देव दूर करणार आहेत. घाबरू नका, देव सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि देवाने तुमच्यासाठी पाठवलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माणसाने माणसाला 4 गोष्टी समजून सांगितल्या की माणूस तो तिथे ऐकतो आणि सोडून देतो, परंतु कधीकधी त्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात. कधीकधी माणूस एकतर्फी विचार करतो, परंतु एकदा दोन्ही बाजूने विचार करून बघा, तुम्हाला खरी स्थिती समजेल. कोणालाही चुकीचे ठरवण्याआधी एकदा त्याची काय मजबुरी होती हे देखील तुम्ही समजून घ्या. जीवनाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा तुम्हाला कोणीच साथ देणार नाही, प्रत्येकजण तुमची साथ सोडेल, तेव्हा भगवंत तुमची साथ देतील. फक्त भगवंतावर नाराज होऊ नका. भगवंताने तुम्हाला प्रत्येक वेळी मदत केली आहे, तुम्हाला प्रत्येक वेळी मार्गच दाखवला आहे, तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शनसुद्धा केलं आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला सेवेची संधीसुद्धा दिली आहे. तुम्हालाही सुंदर जीवन मिळाले हेच तुमच्यासाठी खूप मोठी देणगी आहे. हे सुंदर जीवन ज्यांना मिळालं त्यांनाच खरं आयुष्य समजलं. काही प्राण्याच्या जीवनात गेले, काही दुसऱ्या कुठल्या जीवनात गेले, परंतु लक्षात घ्या, मनुष्य जीवन हे सर्वात उच्च दर्जाचं आहे. भगवंताचे लाख लाख आभार मानायला हवेत की त्यांनी आपल्याला मनुष्य जीवन दिलं. मनुष्याच्या काही गोष्टी चुकतात आणि त्याची शिक्षा प्रत्येकाला भोगावे लागते. या स्वार्थी काळात आजकाल आपण बघत आहोत की माणसाला माणुसकी राहिली नाही. प्रत्येक माणूस एकमेकांना फक्त मागे पाडण्यामध्ये व्यस्त आहे. आपल्या धर्मामध्ये देखील असे खूप लोक आहेत ज्यांना वाटतं की मला सर्व काही मिळावं, परंतु लक्षात घ्या, आपण सर्व स्वामीचे भक्त आहात. आपण सर्वाचा विचार करायला हवा. आपण का एकतर्फी विचार करावा? आपण का फक्त स्वतःचा विचार करावा? मिळायचं तर सर्वांनाच मिळू द्या. म्हणून अशा गोष्टी काही आहेत ज्या खूप काही शिकवण्यासारख्या आहेत, समजून घेण्यासारखे आहेत आणि ते आपल्याला शिकण्याची खूप गरज आहे. कधी कधी आपल्या स्वामीबद्दल काही चुकीच्या गोष्टी देखील सांगितल्या जातात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. एकदा कोणी काही सांगितलं तर त्यावरती काहीतरी आपला देखील मत नोंदवण्याची गरज असते. समोरच्याने सांगितलं की लगेच ते करायचं असं नाही. एकदा करायचं की हो खरोखर हे खरंच आहे का? खरंच स्वामींनी असं सांगितलं असेल का? हे एकदा पण त्याची पुष्टी करून बघा. तुम्हाला जर त्याची उत्तरे नक्की सापडतील, परंतु जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रात पाय ठेवणार नाही, तिथे उतरणार नाही, तोपर्यंत त्याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती मिळणार नाही. तुम्हाला गरज आहे की संशोधनाची, माहिती मिळवण्याची, ज्ञानाची. आणखीच गरज मी तुमचा भगवंत आहे
आमच्या चॅनलवरती तुम्हाला असे माहिती सांगणारे खूप सारे सुंदर व्हिडिओ मिळणार आहेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल सांगतो त्यावेळेस त्यावरती लगेच विश्वास ठेवू नका. जर तो तुमच्या चांगल्यासाठी सांगत असेल तर नक्की ऐका, परंतु एकदा खात्री करून बघा की खरंच हे शक्य आहे का. कधी तुम्हाला लोक सांगतात की तुम्ही या देवाला जाऊन या, तिथून जाऊन आला की तुमचा सर्व काही कल्याण होऊन जाईल. परंतु लक्षात घ्या, आपल्या त्याबद्दल फारशी माहिती नसते. कुणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं आणि आपण ते ऐकून तिथे जातो. तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही नक्की जा, परंतु कधी आपली आर्थिक परिस्थिती नसते. आपण काय करतो, कोणाकडून तरी थोडेसे पैसे घेतो, उसने किंवा उधार पैसे कोणाकडून घेतो आणि मग जातो. तुम्ही सांगा, आपण कोणाकडून तरी उसने पैसे घेत आहे, कर्ज घेत आहोत आणि ते करून आपण कोणत्या तरी एका ठिकाणी जाऊन येत आहे. हे खरंच अयोग्य आहे का. कधी लोक आपल्याला फसवतात, आपल्याला आणखी मागे पाडण्याच्या तयारीमध्ये ते असतात आणि यालाच आपण बळी पडतो. भगवंताने असं कधीच सांगितलं नाही की तू माझ्यापर्यंत ये. जेव्हा भक्ताला देवापर्यंत जाणं शक्य नसते तेव्हा देव स्वतः भक्तापर्यंत येतात, हे देखील खरं आहे. जीवनाच्या या स्थितीमध्ये तुम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला कुणीही सांगत नाही तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही, त्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणून तुम्हाला हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. कधी अनेक लोक अनेक कारणामुळे आपल्याला काही ना काही उपाय सांगत असतात, परंतु जिथे पैसे जातात असे उपाय तुम्ही करू नका. जिथे आपल्या धर्माला नाव ठेवले जातील असे उपाय चोरून लपून करावे लागतात असे उपाय करूच नका, कारण याने आपली सामाजिक स्थिती ढासळेल आणि आर्थिक स्थितीही ढासळेल. म्हणजे आहे त्यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती आपल्याला तयार होईल. लोक आपल्याला नावं ठेवतील, आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणतील. असं कधीच वागू नका. मनामध्ये भक्ती असावी, परंतु अंधश्रद्धा कधीच नसावी. जो माणूस भक्ती करतो तो माणूस अंधश्रद्धा कधीच मानत नाही. जीवनाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला भगवंताचं अस्तित्व लाभेल. मग तुम्ही भगवंताला शोधण्यासाठी का कोणत्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे राहा. फक्त तिथे चांगले काम करा, चांगलं कर्म करा, चांगल्या प्रकारे विचार करा, गोरगरिबाची मदत करा. देव स्वतः तुम्हाला भेटायला येतील. वारी करायची असेल तर नक्की करा, परंतु कोणाकडून कर्ज घेऊन किंवा पैसे घेऊन कधीच करू नका. देव म्हणतात, बाळा तुझ्यासाठी मी आहे, तू घाबरतोस कशाला. जोपर्यंत देव तुमच्या सोबत आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. भगवंताची ही सुंदर देणगी तुम्हाला लाभले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश होता आणि याची तुम्हाला खूप गरज होती आणि तो मी पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला ते खूप भाग्यवान ठरतील. त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, त्यांच्यापर्यंत हळूहळू पोहोचणारच आहे. घाबरू नका. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.